गौरव शैलेश मोरे ज्यांना आतापर्यंत आपण पाहिले प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून धुमादार धावा निघालेली आहेत. या वेळेला मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय आणि निश्चितच या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या घरेलू मैदानावर अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं जातं टीसीसी कुचांबे या संघाकडून. गोलंदाजीसाठी आहे तो प्रणीत टाकळे. आपली परिपूर्ण गोलंदाजी दाखवायचे, एक शैलीदार गोलंदाजी दाखवायचे, ज्या प्रत्येक चेंडू मध्ये एक वेगळं नाविन्य दाखवायचे आणि निश्चितच हा फटका आपला तो आणि या वेळेला मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. मात्र चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गोळा केला जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेनं खातं उघडलं जाते. संख्या होती. आता पहिल्यांदा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे तो गौरव. वाईट चेंडू घोषित केलाय. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जर आपला गौरव व्हायचा असेल तर गौरवची फलंदाजी बहरणं गरजेचं आहे. या वेळेला मात्र बॅट चिकट घेतो का चेंडू पाहूया आणि निश्चितच पहिलं यश मिळतंय टीसीसी कुचांबे. या वेळेला मात्र निश्चितच 2 धावा मिळणार त्या सिद्धार्थ याला. प्रणीतची मात्र गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होती. क्षेत्ररक्षण लावलं जाते परेश टाकळे यांच्याकडून आणि पुन्हा एकदा प्रणीत करायची यश मिळतंय. थोडीशी पडझड होते पण पुन्हा एकदा चौकार जाण्यापासून रोखलं जाते. महत्वाच्या 4 धावा या ठिकाणी बचाव केल्या जात आहेत. धावसंख्या होती ती 5. शैलेश मोरे एक असा फलंदाज आहे की ज्याच्या बॅट मधून आकर्षक पारी आपण पाहिलेली, चांगली खेळी पाहिलेली. एक धाव घ्यायचे पण ही एक धाव होऊ देत नाहीये. झपाट्यानं सर्व क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहेत आणि दरम्यान पहिलं षटक प्रणीत टाकळे अतिशय अप्रतिम पद्धतीने पूर्ण करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मित्रांनो धावसंख्या आहे ती केवळ 5. एक अव्वल दर्जाचं मोहरा गारद केलंय आणि आता मात्र शंकर षटक फेकण्यासाठी सज्ज आणि स्वतः या वेळेला मात्र उत्तम प्रकारचं सिद्धार्थ याचं जबरदस्त बॅटिंग मधून प्रहार पाहिला आणि या चौकाराची आतषबाजी पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलेले. दरम्यान पुन्हा एकदा शंकर. पहिला चौकार असे नका पण दुसऱ्या चेंडूवर मी त्रिफळा उद्ध्वस्त करणार. याला म्हणतात भगवान शंकर भोलेनाथ. भोलेनाथ कधी कुणाला प्रसन्न झाले तर मात्र माघार नाहीये आणि हीच भोलेनाथाची प्रसन्नता आपल्याला दिसून येते. पहिल्या चेंडूवर आकर्षक चौकार मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलातून या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो शंकर यांनी. आपण पाहतोय डावखुरा फलंदाज आतापर्यंत चांगल्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी केलेली आहे. दरम्यान नवीन फलंदाज आहे तो रोहित. सुपर हिट कामगिरी करावी लागणार रोहितला. शंकरचा हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण होतीये. धाव संख्या होतीये ती 14. जोपर्यंत शैलेश मोरे मैदानात तोपर्यंत मात्र गेम ऑन असणार आहे. एक आशेचा किरण असणार आहे तो निश्चितच या ठिकाणी पांडवराज 11 या संघाला. कारण शैलेश मोरे असा फलंदाज आहे तो अतिशय चिवट फलंदाजी करतो. मात्र शंकर समोर असताना शैलेश कशा प्रकारे या ठिकाणी एक धाव तर निश्चित पूर्ण करायची. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय या ठिकाणी. चेंडू जर सफाईपूर्वक यष्टीरक्षक परेश दादाकडे गेला असता तर कदाचित धावची होण्याची संधी नाकारता येत नव्हती. दरम्यान पुन्हा एकदा आपण शंकरकडे वळूया. शंकर एक चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय.
दरम्यान वाईट चेंडू घोषित केल्या पंचांनी. अवांतर धाव वाढणार आहे. एका धावेनं पुन्हा एकदा संघाची धाव संख्या मात्र होतीये 30-16. दुसरं षटक चालू असतं. KKPLच्या या दुसऱ्या पर्वामध्ये अभिमानानं भरले हे पर्व. या वेळेला मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण. 20 धाव संख्या होती. दरम्यान षटक संपतंय ते शंकर याचं. एक धाव महत्वाची असणार आहे. आणि आता मात्र तिसरं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय तो सागर. शैलेश साठी सागराची अथांगता चालू या आपण या ठिकाणी. शैलेश हो अतिशय अप्रतिम अशी फेक आहे. आणि या 3 धावा. चेंडू खूप सुंदर अडवला होता आणि ज्याची फेक सुद्धा अचूक होती. वाटलं होतं मी या ठिकाणी सूर्यकुमार होऊ शकतो पण तसं झालेलं नाहीये. थोडस वेगळं वातावरण होतंय या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा सागर उत्तम प्रकारचा जबरदस्त शॉट आहे. आपण पाहतोय याच्या बॅट मधून निघालेला हा सणसणीत खणखणीत असा चौकार आहे. धावसंख्या पोहोचवतोय तो सहज 27. तिसरं षटक चालू असताना सागरचे हे षटक अतिशय महत्वाचं असणार आहे. जेवढ्या कमी धावा देणार तेवढा आपला संघ पाठलाग करताना अतिशय चांगल्या पद्धतीने पाठलाग करू शकतो. पुन्हा एकदा सागर पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय सागरची ही गोलंदाजी. घरेलू मैदानावरती फायदा मिळतोय. दररोजचा कसून सराव असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच त्याचा फायदा सुद्धा मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एकच धाव मिळणार आहे. शंकरची चांगली चेंडू सफाईपूर्वक गोळा करतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सोपवतोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शैलेश मोरे जो घातक फलंदाज आहे, जो विस्फोट आपल्या वाटेतला मोठा अडसर दूर केला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोठा धक्का बसतोय तो पांडवराज 11 या संघाला. कारण शैलेश सारखा शैलीदार फलंदाज तंबूचा रस्ता धरतोय आणि खऱ्या अर्थानं पगडा मजबूत होतोय. या सामन्यावरची पकड मजबूत होते. धावसंख्या होते ती 28. नवीन वैभव प्रकारचा फटका. एक धाव तर सहज पार करतोय. आणि आता मात्र जबाबदारी येते ती रोहित याच्यावरती. षटक संपलं जाते. चौथा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी कोणावरती जबाबदारी येते? मला वाटतं आतापर्यंत जबाबदारी सोपवली होती तोच आर्यन. परेशची ही खेळी किती सार्थ ठरवतो आर्यन. कारण या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये जेवढ्या कमी धावा देणार तेवढं आपलं मजबूत स्थान फायनलच्या दिशेने जाण्याचं हे निश्चित. आता मात्र आर्यन जबरदस्त फटकेबाजी करायची. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला सफाईपूर्वक चेंडू गोळा केला. तो चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये दिला आणि चांगला रनआउटचा मौका जो कधीही गमावलेला नाहीये. चांगल्या पद्धतीने रनआउट होतोय. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसतोय तो पांडवराज 11 या संघाला. शैलेश मोरे तंबूचा रस्ता धरल्यानंतर ही मात्र एक खराब सुरुवात केली जाते. आणि आतापर्यंत पाहतोय धावसंख्या केवळ आहे ती 29. थोडी संकट स्थिती येते पांडवराज या संघावरती. आर्यन त्याच्यासाठी कौतुकाची थाप मारली जाते पाठीवरती. कारण छोट्या वयामध्ये कारनामा करून दाखवायचा, इतिहास घडायचा आहे की या मैदानावरती. आताच्या सामन्याचं जर आपण गमक समजलं तर निश्चितच फिल्डिंग क्षेत्ररक्षण ही बाब एवढी जबरदस्त झाली आहे. TCC उचलली या संघाची लाजवाब अप्रतिम देखणी. आणि ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा आर्यन या हा फटका मात्र चेंडू सीमा पार धाडण्यात यश मिळतंय.
चांगला मारा होता तो आर्यन याचा, तिकट मारा होता पण त्याचा तेवढा चांगलाच खरपूस समाचार घेतला जातोय तो या ठिकाणी गौरव कडून, वैभव कडून. पुन्हा एकदा आर्यन, ज्याच्यावरती विश्वास दर्शवला गेला तो विश्वास मात्र सार्थ ठरवताना या ठिकाणी आपलातून कामगिरी करतोय. विकेट किपर म्हणून, एसटी रक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने स्टंपिंग केलं जातंय. कोणत्याही प्रकारची संधी नाहीये या ठिकाणी वैभव साठी माघारी परतण्याची, मात्र तंबूचा रस्ता धरावा लागतोय तो वैभव याला. परेश दादा उर्वरित काम चोख बजावतोय आणि दरम्यान पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती येते. धाव संख्या येते केवळ 33. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धाव संख्या. आर्यनला मानलं पाहिजे ज्यानं शेवटचं षटक ज्या संधीचं सोनं केलं. हो, ही मात्र मला वाटतं 2 धावांची एक संधी. निश्चितच धावसंख्या आहे ती 35. शेवटचं षटक चालू असताना आपल्या षटकातील पुढील चेंडू उत्तम निश्चितच विजयासाठी 36 धावा करायचे आहेत. 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मला वाटतं टीसीसी कुचांबेसाठी हे आव्हान एवढंसं खडतर नसणार आहे. परेश सारखा जबरदस्त तगडा चांगला ओपनर या ठिकाणी असताना आणि त्याला उत्तम साथ मिळणारे सर्वच क्षेत्ररक्षक यांच्या जोरावरती आपण म्हटलं जवळजवळ 10 ते 15 धावा बचावल्या गेल्या, अन्यथा हाफ सेंचुरी होऊ शकली असती ती पांडवराज 11 या संघाची. सन्माननीय आकाशजी काजवे यांचा हा संघ आहे पांडवराज, आणि परेश दादा ठाकरे यांचा संघ आहे तो या ठिकाणी टीसीसी कुचांबे. या संघामधली आपण फाईट पाहतोय, एक चांगला मुकाबला पाहतोय आणि जवळजवळ अंतिम सामन्याचं चित्र असल्यासारखा हा एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. टीसीसी कुचांबे वर्सेस पांडवराज 11. पांडवराज 11 संघाला विनंती आहे आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिली जोडी दमदार जोडी मैदानाच्या दिशेने जाते. शंकर आणि परेश टाकळे ख्यातनाम जोडी आहे, नामवंत जोडी आहे, जबरदस्त जोडी आहे. जी जोडी अफलातून बॅटिंग करते, चांगल्या प्रकारची सुरुवात करून देते, ज्या सलामीच्या जोडीवरती संपूर्ण संघाची मदार अवलंबून असते आणि निश्चितच एक उत्तम ओपनिंग करून दिल्यामुळे विरुद्ध संघावरती एक चांगला दबाव आणणार हे दोन्ही बॅटर आहेत, ज्यामध्ये सलामीला परेश आणि त्याची साथ देतोय तो शंकर आणि सुपर हिट कामगिरी करणारा रोहित मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. या वेळेला मात्र रोहित शंकर कडून हे भोळ्या शंकरा, कारण भोळा वाटणारा शंकर साप मात्र या वेळेला खवळला गेलाय. आता खरं नितेश मोहिते पाहिजे होता, कारण या शंकरला फुलवण्याचं काम नितेश सारखा मोहिते सारखाच चांगला समालोचक करू शकतो हे मात्र निश्चित आहे. पण शरीर यष्टीनं मजबूत असणारा नितेश चांगली फटकेबाजी. आजच्या खाण्यामध्ये काहीतरी वेगळंच आलेलं दिसतंय. शंकर खवळलेला दिसतोय. नितेशच्या स्टाईल मध्ये सांगायचं म्हटलं तर बॅटवर आलेला प्रत्येक चेंडू सीमा पार धाडण्यात यश मिळतंय, याचा अर्थ संध्याकाळचं जेवण काहीतरी वेगळं झालेलं दिसतंय. निश्चितच सर्व खेमा खुश आहे, कारण चांगली सुरुवात झाली आहे. रोहितला मात्र या ठिकाणी हो या ठिकाणी सगळंच मनासारखं होत असताना पांडवराज हा संघ मात्र थोडासा दबावात येतोय, कारण लगातार 2 फटके अप्रतिम मारले ते शंकरनं. शंकर पुन्हा एकदा हो कसंही फटका मारतो, पण फटका मात्र या ठिकाणी मात्र मनासारखं होत. नॉन स्ट्रायकर जर परेश आपली जागा सोडत नाही तर शंकर एवढी हालचाल का करतोय? संध्याकाळी खाल्लेलं पचवायला बघतोय की काय करतोय असं वाटायला लागतंय, पण निश्चितच त्याच्या मनासारखं सगळं होतंय. 4 चेंडू 10 धावा आतापर्यंत कुठलेले, पण बॅटवर आलेला चेंडू कुठेही मारू द्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने जातोय, पण सगळं काही मनासारखं होतंय ते शंकरच्या. निश्चितच या ठिकाणी शंकर मात्र आज जबरदस्त गेम या ठिकाणी आपण पाहतोय. शंकरची बॅट तळपते,
हो या वेळेला पण बघा, बॅटला नाही लागला तर लेग बाय स्वरूपात का होईना, पण कसं का होईना धावा कुठल्या जात आहेत. आणि आता मात्र धाव संख्या होतीये 12. खूप मोठं आव्हान नाहीये, पण शंकरने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. विकेट किपर मोरे मात्र परेशान आहे. हो, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची एक चांगली झलक. आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. धाव संख्या आहे ती 12. शंतनू गोलंदाजीसाठी येतोय आणि पहिल्यांदाच आपल्या टीसीसी कुचांबेचा कर्णधार स्वतः परेश टाकळे, ज्याचा खेळण्याचा अनुभव दांडगा आहे, ज्याच्या बॅट मधून आतषबाजी बराच वेळा होताना आपण पाहतो. मात्र चेंडू वाईट आहे. एका मोठ्या फलंदाजाला गोलंदाजी करताना नशिबात शंतनू थोडासा गडबडीत असणार आहे, घाईत असणार आहे, ज्याचं मनोबल अतिशय उंचावलेलं असणं गरजेचं आहे. पण या वेळेला फटका पाहतोय, पण हा फटका मात्र अडवला जातोय. परेश सारख्या महान खेळाडूला जखडून ठेवणं, थांबून ठेवणं, थोपवणं तेवढं सोपं नसतं. आणि ती किमया मात्र या ठिकाणी करावी लागते. पुन्हा एकदा अवांतर धाव, वाईट चेंडू, कशा प्रकारचं व्हेरिएशन करावं लागणार, चेंडू मध्ये सतत बदल करावा लागणार. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा आहे, पण पुन्हा एकदा वाईट चेंडू. धाव संख्या पोहोचवली जाते 15. परेश एक असा फलंदाज आहे, त्याच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला तर चेंडू सीमा पार जाणार. आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसून येते पांडवराज 11 या संघाकडून. पुन्हा एकदा शंतनू आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी, चेंडू अडवला जात नाहीये, चेंडू जातोय थेट सीमा पार. एक सणसणीत खणखणीत चौकार. KKPL या दुसऱ्या पर्वातला एक अभिमानाच्या गर्वाच्या अशा पर्वामधला परेश टाकळे याचा खणखणीत सणसणीत चौकार. पुन्हा एकदा शंतनू आपल्या वैयक्तिक कोठ्यामध्ये येईल. हा चेंडू मात्र थोडासा समजलेला नाहीये तो परेश याला. आणि पहिल्यांदाच या ठिकाणी शंतनूनं मात्र एक मनापासून फेकलेला चेंडू, जो बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाहीये, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये, धाव होण्याची शंका नाहीये. या मात्र नीटचा चेंडू पुन्हा एकदा अडवला जातो सीमारेषेच्या बाजूने. आणि धाव संख्या मात्र स्थिर आहे ती 19. दुसरं षटक चालू असताना परेश कडून धावांचा पाऊस होताना आपण पाहायचं मित्रांनो. यावेळी मात्र पुन्हा एकदा परेश याची फलंदाजी बहरली जाते. शंकरला ज्याची उत्तम साथ मिळते आणि परेश आणि शंकर हे कॉम्बिनेशन जुळलं जात आहे. आणि या महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपली मजबूत पकड केली जाते. धाव संख्या होतीये ती 23. बिनबाद 23. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. समीकरण आपल्या बाजूने आहे, पण शैलेश मोरे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव निश्चितच करून घेत आहेत. कारण 12 चेंडू मध्ये 13 धावा शंकर. हो पहिल्यांदाच या ठिकाणी आपण पाहतोय टीसीसी कुचांबेचा हा मोठा धक्का. कारण शंकरच्या रूपाने एक मोठा बळी मिळतोय तो वैभव याला. आता येतोय तो सोहम झगडे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरंच या ठिकाणी फटकेबाजी करायची सोहम याला आणि निश्चितच एक धाव पूर्ण करायची अपील केलं जात आहे. बघूया रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही गड्यामधला जो आपण ताळमेळ पाहिला, परेशनं अगोदरच मनात निश्चय केला होता की निश्चित काही होऊ द्या, यावर एक धाव मला घ्यायचीच आहे. आणि दरम्यान या एका धावेनं संघाची धावसंख्या होतीये ती 24. एक गडी बाद 24. शंकर मैदानाच्या बाहेर गेलेला आहे, पण त्याची उणीव भरून काढायची आहे ती सोहम याला. आणि या वेळेला पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या होती 25. हो जोरदार फटकेबाजी करायची, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. आणि या वेळेला मात्र चेंडू अडवण्यात यश मिळतंय ते क्षेत्ररक्षकाला. आणि पुन्हा एकदा परेशच्या बाजूला हा चेंडू फेकला जातोय. बघूया पुढील चेंडूचा सामना कशा प्रकारे करणार, यावर प्रकारचा प्रहार केला जातोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून आपल्या बॅट मधून निघालेला हा चेंडू सणसणीत सीमा पार जातोय आणि धाव संख्या पोहोचवतोय तो 29.
8 चेंडू 7 धावा. समीकरण अधिक नजदीक येऊन ठेपलेलं आहे. वाईट चेंडू घोषित केलाय. आठ चेंडू 6 धावा. परेश साठी गौरवचा हा चेंडू आहे. आता मात्र चेंडू एक जबरदस्त आहे, पण पुन्हा एकदा 2 धावा मिळणार आहेत. नशीब मात्र या ठिकाणी साथ देते. बॉल गारठून द्या, नाही तर काही होऊ द्या, पण निश्चितच टीसीसी कुचंबे या संघासाठी आता मात्र परेशची आपण पाहतोय या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केली जाते. सोहम मात्र सामना करण्यासाठी सज्ज होणाऱ्या दरम्यान या ठिकाणी हे 30 षटक समाप्त होते. धाव संख्या होते ती 33. 7 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. एका षटकामध्ये फक्त 3 धावांची गरज आणि एक मोठा महान फलंदाज आपण पाहतो टीसीसी कुचापेचा हा. आता मात्र पाहतोय आपण 5 चेंडू 3 धावांची गरज. परेश साठी हा चेंडू आहे, जोरदार फटकायचा आणि हा चेंडू मात्र यावर 2 धावा तर निश्चितच मिळत आहेत. एसटी रक्षकाला हुलकावणी देतोय आणि चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 4 चेंडू 1 धाव. समीकरण नजदीक येऊन ठेपलेलं आहे आणि या वेळेला पुन्हा एकदा पंच मेणे यांचा इशारा आहे. वाईट चेंडू घोषित केलाय आणि या ठिकाणी निश्चितच संघ फायनल मध्ये दाखल होतोय टीसीसी कुचांबे. डायरेक्ट फायनल का रे. हॅलो, या ठिकाणी पीके फायटर्स आणि पांडवराज, पीके फायटर्स आणि पांडवराज या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी एका बाजूला पाहतोय आपण प्रकाश कवडे यांचा संघ पीके फायटर्स, कर्णधार स्वतः नितीन दादा टाकळे म्हणजे दादू, आणि विरुद्ध बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी पांडवराज या संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षासमोर. आणि हा नाणेफेकीचा कौल झुकलेला आहे तो पीके फायटर्स पांडवराज 11 या संघाच्या दिशेने. चालू सामना 2 षटकांचा होईल, त्याची कृपया खेळाडूंनी नोंद